मित्रांनो, तुमच्या गाडीचे हे असेच हाल होऊ शकतात जर पावसाळा सुरू होण्यापूर्वी या 4 गोष्टी तुम्ही करून घेतल्या नाहीत तर. यातील पहिली गोष्ट आहे की गाडीचं बोनट ओपन करा आणि या ठिकाणी झाडाची पानं किंवा कचरा अडकलेला असेल तो लगेच काढून टाका, कारण येथे ड्रेन होल असतात. जर यामुळे हे ड्रेन होल ब्लॉक झाले तर पावसाचं किंवा गाडी धुण्याचं पाणी डायरेक्ट तुमच्या गाडीमध्ये येऊ शकतं आणि गाडीच्या फ्लोरिंगवर पाणी साचू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गाडीचे डोर ओपन करा आणि डोर पॅनेलच्या खाली हे ड्रेन होल असतात ते लगेच क्लीन करून घ्या. तेथील कचरा लगेच काढून घ्या, कारण येथे अडकलेले पाणी किंवा कचरा तेथून लगेच निघून जाईल आणि गाडीचे दरवाजामधील इलेक्ट्रॉनिक सिस्टम खराब होत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गाडीचं सनरूफ ओपन करा आणि सनरूफ ओपन केल्यानंतर येथे रूफ लायनर असतात, तेथे काही ड्रेन होल असतात ते लगेच क्लीन करून घ्या, कारण त्यामध्ये जर कचरा अडकला आणि त्यामधून जर पाणी आतमध्ये ड्रेन लायनर मध्ये गेलं तर ड्रेन लायनरच्या मागे गाडीमधील खूप महत्वाच्या वायरिंग्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वस्तू असतात, तेथे पाणी गेल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे गाडीचे फ्युएल लीड आहे तेथे सुद्धा एक ड्रेन होल असतं. ते ड्रेन होल जर कचऱ्याने ब्लॉक झाला आणि तुम्ही क्लीन केलं नाही तर येथे पाणी साचू शकतं आणि ते पाणी डायरेक्ट तुमच्या फ्युएल टँक मध्ये जाऊ शकतं आणि खूप मोठं नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, या महत्वाच्या गोष्टी तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.